सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. शेखरचे प्रतिबिंब इंद्राणीला म्हणत असते की तुम्ही लवकरात लवकर ती कट्यार माझ्याकडे द्या, नाहीतर विरोचक इथे येईल. मात्र इंद्राणीला शेखरचं म्हणणं काही पटत नाही. ती नेत्रा आणि अद्वैतकडे जात त्यांना म्हणते की अशी कशी कट्यार द्यायची, तुम्हाला आठवतंय ना, ज्यावेळी आपण तो ग्रंथ ऑफिसमध्ये ठेवला होता तेव्हा ऑफिसला आग लागली होती, मग कट्यार आता ऑफिसच्या लॉकरमध्ये कशी ठेवायची. मात्र अद्वैत म्हणत असतो की आत्ता तुम्ही काळजी करू नका, बानेरच्या साईटवर असं काही होणार नाही आणि ते लॉकरसुद्धा फायरप्रूफ आहे. आणि मग नेत्रासुद्धा विचार करत इंद्राणीला सांगते की हो आत्या, तुम्ही द्या बाबांना कट्यार. मात्र इंद्राणीचा त्या दोघांच्या बोलण्यावर विश्वासच बसत नाही. ती शेखरकडे संशयाने बघत असते. मात्र त्यानंतर नेत्रा पुन्हा एकदा इंद्राणीला सांगते की आत्या द्या तुम्ही कट्यार. आणि त्यामुळे मग इंद्राणी ती कट्यार काढते आणि कट्यार बघून शेखरचं प्रतिबिंब तर खूपच खुश होतं. ते इंद्राणीच्या हातून ती कट्यार हिसकावून घेतं. मात्र त्याला त्या कट्यारीचा भार काही झेपत नाही आणि मग ते प्रतिबिंब खाली पडतं. कट्यार त्याच्या गळ्यावर पडलेली असते. आणि हा सगळा प्रकार बघून नेत्रा, इंद्राणी आणि अद्वैतला तर मोठा धक्काच बसतो. शेखरची अवस्था बघून ते दोघेजण खूप घाबरतात आणि मग त्यानंतर नेत्रा पटकन ती कट्यार उचलते आणि अद्वैतच्या हातात देते. आणि मग इंद्राणी आणि नेत्रा मिळून शेखरला उभं करतात. त्याला नीट श्वासही घेता येत नसतो. नेत्रा त्याला विचारत असते की बाबा तुम्ही ठीक आहात ना, पण त्यावर तो काही उत्तर न देता अद्वैतला म्हणतो की ही कट्यार माझ्याकडे दे, मी ही कट्यार घेऊन जातो. मात्र अद्वैत म्हणत असतो की बाबा कट्यार हलकी आहे, पण तरीही तुम्हाला तिचं वजन झेपत नाही आहे, मी तुमच्या सोबत येतो. पण शेखर ऐकत नाही आणि तो अद्वैतच्या हातून हिसकावून ती कट्यार घेतो. मात्र त्या कट्यारीचं वजन काही त्या प्रतिबिंबाला झेपत नाही, तो पुन्हा खाली पडतो. तर दुसरीकडे विरोचक खूप घाबरलेला असतो. ती रुपाली स्वतःशीच म्हणत असते की आता 3 मिनिटांपेक्षा सुद्धा कमी वेळ शिल्लक राहिला आहे. जर शेखरचं प्रतिबिंब त्यांच्या समोरच विरून गेलं तर मग काय होईल. आणि मग त्यानंतर ती खोलीत जायचं ठरवते. तर दुसरीकडे अद्वैत पुन्हा शेखरच्या हातून ती कट्यार घेतो. ते सगळेजण शेखरला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण तो शेखर म्हणत असतो की मला ही कट्यार द्या. आणि त्याचं असं विचित्र वागणं बघून सगळेच त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागतात. तर इकडे रुपाली जोरजोरात इंद्राणीच्या रूमचा दरवाजा वाजवत असते, कारण 1 मिनिटापेक्षा सुद्धा कमी वेळ शिल्लक राहिलेला असतो. आणि ती मोठ्याने आवाज देत असते की शेखर, तुम्हाला एक महत्त्वाचा फोन येत आहे, प्लीज दरवाजा उघडा. आणि रुपालीचा आवाज ऐकून नेत्रा, अद्वैत आणि इंद्राणी घाबरूनच एकमेकांकडे बघू लागतात. आणि मग इंद्राणी पटकन ती कट्यार लपवते आणि मग अद्वैत दरवाजा उघडतो. तर रुपाली लगेच शेखरच्या प्रतिबिंबाकडे येत म्हणते की तुम्हाला एक महत्त्वाचा कॉल येत आहे. आणि ती त्याचा हात पकडूनच त्याला बाहेर घेऊन जाते. इंद्राणी त्या दोघांच्या पाठीमागे धावते आणि मग त्यानंतर रुपाली शेखरच्या प्रतिबिंबाला हॉलमध्ये घेऊन येते आणि विचारते की त्या कट्यारीबद्दल काही माहिती कळली का. मात्र तितक्यात 13 मिनिटे पूर्ण होतात आणि शेखरचं प्रतिबिंब हवेत विरून जातं. आणि त्या क्षणी इंद्राणी त्या ठिकाणी येते. मात्र ती त्या प्रतिबिंबाला विरून जाताना बघत नाही, पण शेखर अचानक कुठे गायब झाले असा तिला प्रश्न पडतो. ती घरभर शोधते पण तिला शेखर कुठेही दिसत नाही. त्यामुळे ती रुपालीकडे बघतच राहते. तर रुपाली घाबरूनच पटकन तिच्या खोलीत निघून जाते. त्यानंतर अद्वैत, नेत्रासुद्धा त्या ठिकाणी येतात. ते इंद्राणीला विचारतात की आत्या काय झालं, बाबा कुठे आहेत. तर इंद्राणी म्हणते माहीत नाही, मी जेव्हा इथे आले तेव्हा ते अचानक गायब झाले होते. मी सगळीकडे बघितलं पण ते कुठेही दिसले नाही. नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्यामुळे अद्वैत, नेत्रा घाबरतात आणि मग ते तिघेजण पळतच शेखरच्या खोलीत जाण्यासाठी निघतात. तर इकडे रुपाली दरवाजा बंद करत असते. मात्र नेत्रा तिला दरवाजा उघडायला भाग पाडते. ती जोरात रुपालीला धक्का देते आणि शेखरच्या खोलीत जाते. आणि तिथे शेखर बेशुद्ध पडलेला असतो, त्याच्या अंगावर पांघरून घातलेले असते. आणि शेखरला तसं बघून तर त्या तिघांनाही मोठा धक्काच बसतो. आणि मग त्यानंतर ते तिघेजण शेखरला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र शेखर काही शुद्धीवर येत नाही. इंद्राणी रागातच रुपालीला विचारत असते की काय केलंस तू शेखरसोबत. मात्र रुपाली नाटक करत म्हणत असते की मी कुठे काय केलं, ते वरती आले आणि ते झोपले, मला काही माहीत नाही. त्यामुळे इंद्राणी खूप चिडते आणि मग ती अद्वैतला सांगते की आधी आपण शेखरला इथून घेऊन जाऊ. आणि मग त्यानंतर अद्वैत शेखरला उचलूनच त्याच्या खोलीत घेऊन जातो. तर रुपाली खूप घाबरलेली असते. त्यानंतर अद्वैत, नेत्रा पुन्हा शेखरला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात. त्याच्या तोंडावर पाणी मारतात पण तो काही शुद्धीवर येत नाही.
आणि मग त्यानंतर इंद्राणी त्याला चेक करते आणि ती अद्वैत नेत्राला सांगते की असं वाटतंय की शेखर कोणत्या तरी ग्लानीत आहे. आणि मग नेत्रा अद्वैतला म्हणते की साहेब तुम्ही पटकन डॉक्टरांना घरी बोलावून घ्या. आणि त्यावर अद्वैत हो म्हणून डॉक्टरांना कॉल करतो. मात्र नेमकं काय सुरू आहे हे कोणालाही कळत नसते. सगळेजण शेखरकडेच बघत असतात आणि मग इंद्राणी एक एक गोष्ट जोडायला सुरुवात करते आणि मग तिच्या लक्षात येतं की खूप मोठी गडबड आहे. ती अद्वैत आणि नेत्राला सांगते की माझ्या खोलीत जे आले होते ते शेखर नव्हतेच. आणि ते ऐकून अद्वैत नेत्राच्या पायाखालची जमीनच सरकते. तर इंद्राणी म्हणते की तुम्हीच दोघेजण एक एक गोष्ट जोडून बघा. तुमचं असं म्हणणं आहे की फाल्गुनी नेत्रासाठी ज्यूस घेऊन आली होती, मात्र फाल्गुनी म्हणते की मी ज्यूस घेऊन आलेच नव्हते. आणि नेत्रा तुझं असं म्हणणं आहे की केतकी तुझ्यासोबत इथे बोलण्यासाठी आली होती, मात्र केतकीचं म्हणणं आहे की ती त्यावेळी बाहेर गेली होती. आणि आता माझ्या रूममध्ये जे आले होते ते शेखर नव्हतेच. कारण शेखरची अवस्था बघा, इतक्या कमी वेळामध्ये शेखरची अशी अवस्था होणं अशक्य आहे. आपल्याकडे जे अस्थिकट्यार मागत होते ते शेखर नाही तर त्यांचं प्रतिबिंब होतं. कारण तुम्हीच विचार करा की शेखर कधी असं बोलतात का. आणि मग नेत्रा आणि अद्वैतला एक एक प्रसंग आठवतो आणि ते दोघेही खूप घाबरतात. तर इंद्राणी त्यांना सांगते की हीच आहे विरोचकाची नवीन शक्ती, प्रतिबिंब शक्ती. म्हणजे नेत्रासाठी जी फाल्गुनी ज्यूस घेऊन आली होती ती खरी फाल्गुनी नव्हती तर फाल्गुनीचं प्रतिबिंब होतं. आणि जी केतकी नेत्रासोबत बोलायला आली होती ती खरी केतकी नाही तर केतकीचं प्रतिबिंब होतं. आणि अस्थिकट्यार आपल्याकडे जे मागत होते ते शेखर नाही तर शेखरचं प्रतिबिंब होतं. आणि ते ऐकून नेत्रा घाबरून म्हणते म्हणजे मी त्या दिवशी केतकी काकूंना नाही तर केतकी काकूंच्या प्रतिबिंबाला सांगितलं की मला 7 महिने विरोचकाचा वध करता येणार नाही. आणि मग त्या तिघांना एका एका गोष्टीचा उलगडा होतो. अद्वैत म्हणतो म्हणजे मग म्हणूनच त्या विरोचकाने आज बाबांच्या प्रतिबिंबाला आत्यांकडे अस्थिकट्यार घेण्यासाठी पाठवलं. तर दुसरीकडे रुपाली खूप घाबरलेली असते. ती स्वतःशीच म्हणत असते की त्यांना माझ्या प्रतिबिंब शक्तीविषयी कळलं तर नसेल ना. जर त्यांना कळलं तर मग मी या शक्तीचा वापर कसं करणार. आणि मग त्यानंतर ती पुन्हा एकदा वीणा वादन करून नवीन शक्ती मिळवण्याचं ठरवते. मात्र तिच्या पुढे ती विचित्र वीणा काही प्रकट होत नाही. ती खूप चिडलेली असते आणि तितक्यात तिला नेत्राचा मोठमोठ्याने हसण्याचा आवाज येतो. त्यामुळे रुपाली रागातच बाहेर जाते. पण तिला बाहेर नेत्रा कुठेही दिसत नाही. मात्र नेत्राचा आवाज ऐकू येत असतो. त्यामुळे ती घाबरून पाठीमागे वळून बघते तर तिला आरशात नेत्राचंच प्रतिबिंब दिसत असतं आणि ते मोठमोठ्याने रुपालीवर हसत असतं. त्यामुळे रुपाली खूप चिडते. ती तिचे कान बंद करते मात्र तरीही तिला नेत्राचा आवाज ऐकू येतच असतो. आणि मग ती तो आरसाच फोडून टाकते आणि मग नेत्राचं प्रतिबिंब गायब होतं. दुसरीकडे अद्वैत डॉक्टरांना आणण्यासाठी गेटवर गेलेला असतो. पण बराच वेळ झाला तरी तो आला नाही. म्हणून नेत्राला काळजी वाटत असते. तर इंद्राणी तिला धीर देत सांगते की काळजी करू नको, अद्वैत डॉक्टरांना घेऊन येईल. मात्र त्याच वेळी नेत्राच्या पोटात दुखू लागते. तिला त्या वेदना असह्य होतात. त्यामुळे इंद्राणी घाबरते. ती म्हणते की नेत्रा चल आपण पटकन डॉक्टरांकडे जाऊ. मात्र नेत्रा म्हणते की नाही आत्या, मला अधूनमधून असा त्रास होतोय. पण तुम्ही प्लीज अद्वैत साहेबांना हे सांगू नका, ते आधीच टेन्शनमध्ये आहेत. आणि मग त्यानंतर तिला अचानक बरंही वाटू लागतं. त्यामुळे इंद्राणी काही बोलत नाही. तितक्यात अद्वैत डॉक्टरांना घेऊन त्या ठिकाणी येतो. डॉक्टर शेखरला चेक करतात. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी शेखर शुद्धीवर येतो. तो अद्वैतला विचारत असतो की अद्वैत नेमकं मला काय झालं होतं प्लीज सांग. अद्वैत म्हणत असतो की बाबा तुम्ही ग्लानीत होता. डॉक्टरांनी तुम्हाला चेक करून असं सांगितलं की तुम्ही कोणतं तरी स्ट्रॉंग औषध घेतलं असेल. मात्र शेखर म्हणत असतो की नाही अद्वैत, आत्ता माझ्याकडे कोणतंही स्ट्रॉंग औषध नाही आहे. प्लीज मला सांगा नेमकं काय झालं होतं. आणि त्यावेळी नेत्रा त्याच्यासाठी नाश्ता घेऊन त्या ठिकाणी येते. ती म्हणते की बाबा आधी तुम्ही नाश्ता करून घ्या, मग मी तुम्हाला सगळं काही सांगते. त्यामुळे शेखर नाश्ता करतो आणि मग त्यानंतर त्याला रात्री घडलेला एक एक प्रसंग आठवतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत. नेत्रा शेखरला सांगत असते की बाबा काल विरोचकाने तुमचं प्रतिबिंब इंद्राणी आत्यांकडे पाठवलं होतं अस्थिकट्यार मागण्यासाठी. आणि ते ऐकून शेखरला तर मोठा धक्काच बसतो. आणि मग त्यानंतर रुपाली नेत्राकडे जाते. ती हसतच नेत्राला म्हणत असते आता तुझ्या पोटात बाळ वाढतंय, तू लवकरच बाळाला जन्म देणार आहे, ठीक आहे. मात्र तू एक गोष्ट विसरतेस की मी कधी घरातल्या व्यक्तीचा त्या ममताच्या फोटोसमोर फोटो लावेल हे तुलाही कळणार नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.